पुन्हा 2-3 दिवसांनी आपली आषाढी एकादश आहे. आज लग्नाची पण तीच आहे, परंतु आज रविवारचा दिवस होता. रविवारच्या दिवशी थोडंसं इतर लोकांना पण सुट्टी असती आणि त्याच्यामुळे आजचा दिवस आम्ही घेतलेला आहे. बरेच जण येणार आहेत. आता थोड्या वेळाने माझ्या माहितीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री पण येतील, परंतु ते इथं उतरून आपली पंढरपूरला जाणार आहेत. तिथली आषाढी एकादशीची तयारी कशी केलेली आहे, तिथले एकंदरीत आता दोन्ही सगळ्या दिंड्या तिथं पोचतील आणि मोठा समाज तिथं जमतो, वारकरी समाज. त्याच्यावर त्याची पण पाहणी करण्याच्याकरता ते स्वतः येणार आहेत. साहजिकच राज्याचे प्रमुख या नात्याने त्यांच्या शुभ हस्ते पूजा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आषाढी एकादशीच्या दिवशी होणार आहे. विधानसभेचा रणशिंग फुंकणार अशी चर्चा आज. नाही, एक मिनिट. हे मीडियामध्ये काय चर्चा करावी हा मीडियाचा अधिकार आहे, तो काही माझा अधिकार नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला आमची सुरुवात करायची होती. सगळ्यांनी आम्ही एकत्र बसलो तर सगळ्यांनी सांगितलं की सुरुवात बारामतीवरून करू, म्हणून बारामतीला आजचा मेळावा घेतलेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल आले होते, आपण बरोबर आहात. काल कार्यक्रम देखील मुंबईमध्ये झाला. तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी झाले. हो, काल पंतप्रधान तिसऱ्यांदा झाल्यानंतर पहिल्यांदाच ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले होते. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना खूप महत्त्वाच्या विकास कामांची त्यांनी भूमिपूजन आणि उद्घाटनं केली. जवळपास 30,000 कोटीची कामं होती. त्याच्यानंतर इतर पण काही महत्त्वाचे कार्यक्रम, एक मोठी वास्तू न्यूजपेपरचे सगळ्या लोकांनी एकत्र येऊन बांद्रामध्ये उभी केलेली आहे, त्याचं उद्घाटन होतं. पंतप्रधान महोदय लग्नाला पण भेट देणार होते, वधूवरांना शुभाशीर्वाद देण्याच्याकरता. असे त्यांचे 3-4 कार्यक्रम होते. ते सगळे कार्यक्रम करून रात्री 11-11:30ला पंतप्रधान हे परत दिल्लीला गेले. कालचे कार्यक्रम चांगले झाले. पंतप्रधानांनी काल हेही सांगितलं की बाबा इन्फ्रास्ट्रक्चरच्या करता मी संपूर्ण देशामध्ये मदत करतोच आहे, महाराष्ट्राला पण मदत करीन, परंतु जशी देशाची आर्थिक राजधानी म्हणून आपल्या मुंबईची ओळख आहे, तशी जगाची आर्थिक राजधानी करण्याच्या बद्दलचा एक सुतोवाच त्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी केला. आणि नेहमीच त्यांचं विजन हे आपला देश हा जागतिक पातळीवर सातत्याने वरच्या क्रमांकावर राहायला पाहिजे, इथं सगळ्या सुविधा नागरिकांना मिळाल्या पाहिजे, अशाच प्रकारच्या असतात. आम्हाला तिघांना त्यांनी हे पण विचारलं, तुम्ही काय योजना जाहीर केलेल्या आहेत अधिवेशनामध्ये, बरंच त्याच्याबद्दल ऐकायला मिळतं. तर आम्ही ह्या योजना देत असताना मला आपल्यामार्फत महाराष्ट्राला सांगायचं आहे, गरीब माणूस, गरीब व्यक्ती, गरीब महिला आणि शेतकरी आणि विकास ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून युवा वर्ग, ह्या सगळ्या योजना आम्ही दिलेल्या आहेत. त्याच्याबद्दल विस्तृतपणे मी आजच्या भाषणामध्ये त्या बाबतीमध्ये सांगेन. परंतु 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणारा वर्ग सर्व जाती धर्मामध्ये, त्याच्यामध्ये सगळ्या गरीब वर्गाला सामावून घेण्याचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारने केलेला आहे. आणि यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना खूप महत्त्वाच्या शेतकऱ्यांच्या करता वीज माफीच्या बद्दलचा घेतलेला निर्णय, युवा पिढीच्या करता 10,000 कोटी रुपयाचा स्टायपंड देण्याचा, 10 लाख विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेण्याचा घेतलेला निर्णय, 3 गॅस सिलेंडर मुफ्त वर्षाला देण्याचा गरीब महिलांना, मध्यमवर्गीय महिलांना घेतलेला निर्णय, मुलींना विशेषतः शिक्षणाच्या करता अनेकदा आई वडील बाबा आपल्याला हे परवडत नाही, आपण गरीब आहोत आणि म्हणून त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागायचं आहे, त्याकरता आपल्या सगळ्या समाजातल्या मुलींना शिकता यावं आणि त्यांना कुठंही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून घेतलेला निर्णय, असे अनेक महत्त्वाचे निर्णय, वीज माफी, अशा खूप काही महत्त्वाचे निर्णय. आणि 1,500 रुपये माझी लाडकी बहीण तिच्याकरता घेतलेला निर्णय, असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. पण त्याच्यात विस्तृतपणे मी दुपारच्या सभेत सांगेन. बरोबर आहे, संख्या इतकी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या नोंद करण्याच्या करता फॉर्म भरायचा आहे, त्यांनी मागणी करायची, तो फॉर्म जो काही दिलेला आहे तो फॉर्म त्यांनी भरून दिल्यानंतर तो अपलोड करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण देताना ह्यामध्ये एवढे मोठे निर्णय घेताना कुठंही सगळ्या गोष्टी DBTमधनं जाणार आहेत. कुणाच्या हातात डायरेक्ट बाबा कुणाच्या थ्रू पाठवायचं असं नाही.
जी भगिनी असेल, जी मुलगी शिक्षण घेते, जो आमचा शेतकरी आहे किंवा त्यांची मुलं आहेत, ह्या सगळ्यांना वीज माफी आहे तर तिथं तर प्रश्नच नाही, कारण त्यांनी 7.5 हॉर्सपॉवरपर्यंत वीज बिल भरायचंच नाही. आणि बाकीच्या बाबतीमध्ये जे आहे म्हणजे विशेषतः ते DBTमध्ये जाणार आहे. करताना साधारण ह्या सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे खरोखरीच जो लाभार्थी आहे त्या लाभार्थीला, माझ्या बहिणीला मिळालं पाहिजे, आमच्या मुलीला मिळालं पाहिजे, आमच्या मातेला मिळालं पाहिजे. आणि ते 21 ते 65 वयोगटातली व्यक्ती असली पाहिजे आणि उत्पन्न मात्र 2.5 लाखाच्या आतलं असलं पाहिजे. मनोज जरांगे 20 तारखेला उपोषणाला बसणार आहेत. स्वतः म्हणाले की विधानसभाच्या निवडणुकीमध्ये कोण म्हणालं? मुख्यमंत्री असं म्हणाले की महायुतीचा निर्धार आहे की आम्ही लोक आता जे मुख्यमंत्री म्हणाले त्याचा पुन्हा मला कशाला प्रश्न विचारता? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महायुतीचा निर्धार म्हणून असता आणि मी महायुतीतलाच घटक आहे ना, असले नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.